धान रोवणी व कापणीचा समावेश वीजी रामजी योजनेत करा. आमदार संजय पुराम यांची विधानसभेत महत्त्वपूर्ण मागणी. मुंबई महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहात ठामपणे मांडले. यामध्ये प्रामुख्याने वीजी रामजी योजनेअंतर्गत धान रोवणी व धान कापणीची कामे समाविष्ट करण्याची त्यांनी केलेली मागणी विशेष चर्चेत राहिली आहे. शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. शेतकऱ्यांच्या मजुरीचा आणि मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार पुराम यांनी ही अनोखी मागणी केली आहे. धान शेतीतील अत्यंत कष्टाची आणि खर्चाची मानली जाणारी रोवणी व कापणीची कामे जर वीजी रामजी सरकारी योजनेत समाविष्ट झाली तर त्याचा थेट फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कष्टकरी शेतकऱ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभागृहात मांडलेले अन्य प्रमुख मुद्दे. प्रशासकीय सोय. देवरी तालुक्यातील 9 ग्रामपंचायती सालेकसा पोलीस ठाण्याऐवजी देवरी पोलीस ठाण्याला जोडण्याची मागणी. सिंचन प्रकल्प. कुवा ढा सालेकसा मध्यम प्रकल्पासह इतर प्रस्तावित प्रकल्पांना तातडीने मंजुरी देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच गेदाम तलाव देवरी उपसा सिंचन योजनेला तात्काळ मंजुरी देण्याची आग्रही विनंती केली. विकासकामे. मतदारसंघात अर्धवट राहिलेली विकासकामे आणि आवश्यक ठिकाणी पुलांचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्याचे शासनाचे लक्ष वेधले. संजय पुराम, आमदार, आमगाव देवरी. अध्यक्ष महोदय, 26-27 च्या अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. गृहाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं असलं तर देवरी तहसीलमध्ये 9 ग्रामपंचायत आहेत, परंतु त्या 9 ग्रामपंचायत सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये मोडतायत आणि त्याच्यामुळे सालेकसा पोलीस स्टेशनमधून ते गाव कापून पुन्हा त्यांना देवरी तालुक्यामध्ये समाविष्ट करावे. तशा प्रकारचं आपण निवेदन माननीय गृहमंत्री साहेबांना दिलेलं आहे. जलसंपदा विभागाच्या संदर्भात बोलायचं असल्यास कुवा ढास मध्यम प्रकल्प सालेकसा जिल्हा गोंदिया हे प्रस्तावित मध्यम प्रकल्पाचे काम सर्वेक्षण झालेले आहे. संबंधित विभागाला तशा प्रकारचा निर्देश माननीय गिरीशभाऊ महाजन साहेबांनी केलेला असून तात्काळ या प्रकल्पाला मंजुरी देण्याची आवश्यकता आहे. देवरी तालुक्यात वाघ नदीवर गेडाम तलाव आहे आणि त्या गेडाम तलावाला पाणी सोडून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून त्याला मंजुरी प्रदान करण्याची आवश्यकता आहे. याच नदीवर वाघ नदीवर नकट्या तलाव 3 किमी अंतरावर आहे. त्याचप्रमाणे उपसा सिंचन योजना मंजूर करण्याचे सुद्धा सर्वेक्षण त्या विभागाकडून करण्यात यावे अशा प्रकारची विनंती आहे. मौजा हत्तीडो सिलापूर तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथे ब्रिज कम बंधारा बांधकाम करणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मौजा वळेगाव महादेव घाट तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथे ब्रिज कम बंधारा बांधकाम करणे खूप आवश्यक आहे. मौजा ढिवरीन टोला भोयटोला तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथे शेतकऱ्यांना जाणे येण्यासाठी पुलाचे बांधकाम करणे खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे याकडे सुद्धा जलसंपदा विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अन्न व नागरी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये माझ्या मतदारसंघात जवळपास 10,000 कुटुंब रॅशन भात म्हणजे धान्यापासून ते वंचित आहेत. तरी लिमिट वाढवण्याची आपल्याला या माध्यमातून माझी विनंती करतो आहे. मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीने अनेक छोटे मोठे तलाव 30 ते 40 वर्षापासून अर्धवट काम आहेत, त्यांना पूर्ण करण्याची नितांत गरज आहे. कारण माझा जो विधानसभा आहे वर थेंबी आहे, कोणत्याच प्रकारचे दुसऱ्या त्या ठिकाणी साधन नाही आहेत. सिंचाईची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचण जातो आहे. त्याचप्रमाणे माझ्या देवरी तालुक्यातील तावागड 7 बहिणी या नवीन प्रकल्पांना देखील गती देण्याची गरज आहे. आज मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटते की जीरामजीच्या माध्यमातून माझ्याकडे भाताचं पीक मोठ्या प्रमाणात आहे आणि मनरेगाचे कामं सुरू असताना कामावर फार कमी लोक येतात आणि त्याच्यामुळे जीरामजीच्या योजनेमध्ये जर समाविष्ट केलं लावणी आणि कापणी तर निश्चितच त्या शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होईल. आणि त्याचप्रमाणे आपल्या आमगाव तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनला निधीची खूप गरज आहे आणि त्याच्यामुळे ताबडतोब निधी उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारे आपल्या या सभागृहाच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आहे. आपण मला